नमस्कार मंडळी. तुम्हाला माहिती आहे 10वीचा रिझल्ट लागला आहे आणि विद्यार्थ्यांना मार्क्स पण चांगले आले आहे. आता सगळ्यात मोठा प्रश्न जो असतो विद्यार्थी आणि पालकांपुढे, पुढे काय करायचं? कारण हा एक निर्णय पुढच्या 3 वर्षांवर इम्पॅक्ट करणारा असतो. तर पालकांच्या मनातले आणि विद्यार्थ्यांच्या मनातले काही प्रश्न जे आहेत, त्यावर आपण आज उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. SNJBच्या HSJB पॉलिटेक्निकच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज या कार्यक्रमामध्ये प्राचार्य डॉक्टर VA वानखेडे यांना आपण चर्चेसाठी आमंत्रित केलेलं आहे. ही संस्था जी आहे SNJB पॉलिटेक्निक ही 43 वर्षापासूनचं जुनं पॉलिटेक्निक आहे आणि SNJB संस्था आता 100कडे वाटचाल करत आहे. तर आजच्या या चर्चेमध्ये मी प्राचार्य डॉक्टर VA वानखेडे यांचं स्वागत करते. तर मंडळी, आज आपल्यासोबत आहे नेमिनाथ जैन संस्थेचे तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉक्टर VA वानखेडे. हे तंत्रनिकेतन 43 वर्षांपासून कार्यरत आहे आणि त्याला NBA मानांकनही मिळाले आहे. नमस्कार सर. नमस्कार मॅम. सर, सगळ्यांच्या मनातला एक जिव्हाळ्याचा प्रश्न जो आहे 10वी पास झालेले विद्यार्थी आणि त्यांचे पालक की डिप्लोमाची ॲडमिशन प्रक्रिया नेमकी कशी असते? ओके. 10वीचा निकाल लागल्यानंतर लगेच केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया सुरू होते, ज्याला की सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस असं म्हणतात. आणि महाराष्ट्र शासन जे आहे ते डायरेक्टोरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशनच्या माध्यमातून ही कॅपची प्रोसेस राबवते. 30 दिवसांचा कालावधी दिला जातो की ऑनलाईन त्यांनी फॉर्म जो आहे तो विद्यार्थी dt.maharashtra.government.in या वेबसाईटवरून तो ऑनलाईन रजिस्टर करू शकतो. त्याचे नेसेसरी डॉक्युमेंट्स तो अपलोड करू शकतो आणि मग त्याचं जे फॉर्म आहे ते ऑनलाईन इन्वर्ट केलं जातं. त्यानंतर मग 30 दिवसानंतर एक मेरिट लिस्ट जनरेट होते. त्या मेरिट लिस्टवरती जर काही ग्रीव्हन्सेस असतील तर त्याच्यासाठी देखील एक टाईम दिला जातो. ते ग्रीव्हन्स पूर्ण केल्यानंतर एक फायनल मेरिट लिस्ट जनरेट होते आणि नंतर मग सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेसची टोटल 4 राऊंड्स DTE घेते. मागच्या वर्षी 4 राऊंड्स होते आणि त्याच्या अगोदर 3 राऊंड्स होते. तर राऊंड्समधून आपण ऑप्शन्स देऊ शकतो की कोणत्या कॉलेजला, कोणती ब्रँचला आपण ॲडमिशन घेऊ शकतो ते, आणि नंतर मग त्या विद्यार्थ्याचा नंबर जिथे लागेल तिथे त्याने तिथे ॲडमिशन घेणं बंधनकारक असतं. खूप छान सर. ही प्रोसेस आपल्या प्रेक्षकांना कळालीच असेल. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग जो असतो तो असतो कागदपत्र. तर हे बरोबर. कागदपत्र जे आहेत डिप्लोमासाठी ते कुठले कुठले कागदपत्र विद्यार्थ्यांना लागतात? कंपल्सरी काही डॉक्युमेंट्स असतात की जसं 10वीचं मार्कशीट, त्यानंतर लिव्हिंग सर्टिफिकेट, आधार कार्ड, डोमिसाईल किंवा नॅशनॅलिटी, हे डॉक्युमेंट्स तर कंपल्सरी असतातच प्रत्येक विद्यार्थ्याला. पण जे विद्यार्थी OBC किंवा कास्टला बिलॉंग करतात, VJNT किंवा SC ST, तर त्यांना कास्ट सर्टिफिकेट हे मात्र बंधनकारक असतं आणि कास्ट व्हॅलिडिटी देखील त्यांना लागतं. OBC, SC BC आणि SBC ह्या तिघही कॅटेगरीजला नॉन क्रिमिलियर हे सर्टिफिकेट लागतं. एक्झिक्यूटिव्ह मॅजिस्ट्रेट यांच्याकडून त्यांना डोमिसाईल, नॅशनॅलिटी ह्या प्रकारचे डॉक्युमेंट्स त्यांना तिथून मिळू शकतात. बाकी डिव्हिजनल ऑफिसर्स जे असतात त्यांच्याकडनं त्यांना किंवा डेप्युटी कलेक्टर्स असतात त्यांना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट त्यांना मिळतं. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, काही विद्यार्थी जे असतात ते हुशारही असतात आणि त्यांची आर्थिक परिस्थिती पण खालावलेली असते. तर अशा विद्यार्थ्यांसाठी काही योजना आहेत का? आता विद्यार्थिनींसाठी मागच्या वर्षापासूनच विद्यार्थिनींना ट्युशन फी माफ केली महाराष्ट्र सरकारने. तर त्यामुळे विद्यार्थिनी ज्या होतकरू विद्यार्थिनी त्यांचा तर प्रश्न सुटलेलाच आहे. आणि जे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी ट्युशन फी वेवआउट स्कीम ही 2011 पासून महाराष्ट्र सरकारने लागू केलेली आहे की ज्याच्यात 5% जो हे असतो कोटा असतो. तर त्या 5% कोटामध्ये जे स्कॉलर विद्यार्थी आहेत, म्हणजे 60 विद्यार्थ्यांचा जर नंबर लागला एखाद्या ब्रँचला, तर त्याच्यातले सगळ्यात हायेस्ट मार्क्स जे असतात जर ते पहिल्या 3 जे विद्यार्थी असतात त्यांना ते अलॉट केले जातात. म्हणजे ट्युशन फी वेवआउट स्कीम म्हणतात त्याला, PFWS. तर त्याच्यातून त्यांना फक्त ट्युशन फी व्यतिरिक्त जी डेव्हलपमेंट फी असते, जी की 10% असते पूर्ण फीच्या, तर ती 10% फी त्यांना फक्त भरावी लागते. मग त्याच्यात कुठलीही कास्ट किंवा कोणताही पॅरामीटर त्याच्यात नसतो. त्यांना फक्त हायेस्ट मार्क्स त्या पूर्ण क्लासमध्ये असले पाहिजे. म्हणजे याचा अर्थ आपण असाही घेऊ शकतो की कमी पैशामध्ये जर तुमचे मार्क्स चांगले असेल तर तुम्ही डिप्लोमा करू शकतात. हो, त्यानंतर नक्कीच. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो पालकांसाठी की कॉलेज कसे निवडावे, की कॉलेज प्रायव्हेट जर असेल किंवा गव्हर्नमेंट कॉलेज असेल तर हे कॉलेजचं सिलेक्शन करताना पालकांनी कुठला क्रायटेरिया चेक केला पाहिजे? वेबसाईट्स आता सगळ्या इन्स्टिट्यूशन्सच्या अवेलेबल आहेत. जर त्यांनी एखाद्या इन्स्टिट्यूशनची जर वेबसाईट पाहिली तर त्याच्यावर त्यांनी हे नक्कीच पाहिलं पाहिजे की तिथे किती डिपार्टमेंट्स आहेत, त्या डिपार्टमेंट्सपैकी किती डिपार्टमेंट्सचं नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रेडिटेशन झालेलं आहे. त्यानंतर त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटमध्ये किती टीचिंग स्टाफ मेंबर आहे, त्यांचं क्वालिफिकेशन काय,
किती सपोर्टिंग स्टाफ मेंबर्स आहेत, किती लॅब्स आहेत आणि त्या लॅबमध्ये कोणकोणते इक्विपमेंट्स आहेत, की जेणेकरून त्याला एक अंदाज येईल की ज्या इन्स्टिट्यूशनमध्ये आपण ॲडमिशन घेणार आहोत तिथे फंडामेंटल सुविधा ज्या आहेत त्या आहेत किंवा नाही. त्यानंतर तिथलं प्लेसमेंट रेकॉर्ड पण पाहता येईल. तिथे वेगवेगळे जे डायव्हर्सिफाईड ज्या कमिटीज आहेत, इंटरनल कंप्लेंट कमिटी आहेत, त्यानंतर ग्रीव्हन्स सेल आहेत, किंवा एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट सेल आहे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल आहेत, किंवा अँटी रॅगिंग सेल आहे. तर त्यामुळे ह्या पद्धतीचं पण स्ट्रक्चर आहे किंवा नाही त्या पर्टिक्युलर इन्स्टिट्यूशनमध्ये. तर हे पॅरामीटर्स आहेत की कोणत्या पण पालकाने किंवा विद्यार्थ्याने पाहिले पाहिजे की जेव्हा तो ॲडमिशन घेईल तेव्हा. डिप्लोमा जे आहेत काही 2 वर्षाचे असतात, काही 3 वर्षाचे असतात, काही ॲडव्हान्स डिप्लोमा पण असतात. तर हे डिप्लोमा सिलेक्ट करताना विद्यार्थ्याने कुठल्या गोष्टींचा विचार केला पाहिजे किंवा कुठल्या ब्रँचेस आता टॉपला आहेत? आता 1847 साली भारतामध्ये पहिलं इन्स्टिट्यूशन एस्टॅब्लिश झालं, जे की आता IIT रुर्की म्हणून ओळखलं जातं. त्या वर्षी 1847 वर्षी एकच ब्रँच होती, सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रँच, जी की अजूनपर्यंत चाललेली आहे. तर जो ट्रेंड असतो की अगोदर सिव्हिल इंजिनिअरिंगला स्कोप होता, त्यानंतर काही वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरिंगला स्कोप होता, त्यानंतर काही वर्ष कम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगला स्कोप होता. तर तो एक बदलत राहणारा पॅटर्न आहे. म्हणजे आपण आज जर ॲडमिशन घेत असू तर 3 वर्षानंतर हा कोणत्या ब्रँचला स्कोप असणार आहे तर हे आज आपण सांगू शकत नाही. मात्र जी ब्रँच 1847 पासून आत्तापर्यंत चालत आलेली आहे, याचा अर्थ असा आहे की त्या ब्रँचला स्कोप असणं किंवा नसणं हे पॅरामीटरमध्ये आपण त्याला बसवू शकत नाही. इंजिनिअरिंगचे जे फंडामेंटल ब्रँचेस आहेत, सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, ह्या ज्या आहेत तर ह्या स्कोपच्या पॅरामीटरमध्ये बसत नाहीत. स्कोप हा इंजिनिअरला असतो. आता ट्रेंड जो आहे तो आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आहे किंवा मग रोबोटिक्स, ऑटोमेशन या सेक्टर्सचा आहे. पण त्याच्यात देखील मेकॅनिकलचे पण इंजिनियर्स रोल प्ले करू शकतात, सिव्हिल इंजिनियर्स पण रोल प्ले करू शकतात, मेकॅनिकल इंजिनियर्स पण करू शकतात. तर त्यामुळे हे एक मल्टीडिसिप्लिनरी ॲप्रोच असल्या कारणाने तर तो स्कोप जो आहे तर तो त्या इंजिनियरला असतो. एखादं कॉलेज सिलेक्ट करताना त्या कॉलेजचं प्लेसमेंट बघितलं पाहिजे का विद्यार्थ्याने? वेबसाईटवरती प्लेसमेंट असतात, म्हणजे बंधनकारक आहे ते प्रत्येक इंजिनिअरिंग किंवा पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूशनला अपलोड करणे. विद्यार्थ्याने ते पाहिलं पाहिजे की कोणत्या कंपन्यांमध्ये प्लेसमेंट झालेलं आहे, की जेणेकरून त्याला एक ऑथेंटिसिटी मिळेल. त्यानंतर त्याचे पॅकेजेस पण किती आहेत, म्हणजे सपोज 2 लाखापासून तर 5 लाखापर्यंतचं एक मिनिमम मॅक्झिमम पण एक द्यावं लागतो आपल्याला, की मिनिमम इतक्या लाखांचं पॅकेज आहे किंवा मॅक्झिमम इतक्या लाखांचं पॅकेज आहे. तर त्याप्रमाणे पॅकेज असणे किंवा चांगलं व्हॉल्यूम असणे प्लेसमेंटचा, याचा अर्थ असा आहे की त्या कॉलेजमध्ये ते एक कल्चर आहे की प्लेसमेंटचं कल्चर आहे. तिथे विद्यार्थ्यांना एक प्रोसेसमधून जावं लागतं की त्यांना रिझ्यूम रायटिंग करता आलं पाहिजे, त्यानंतर त्यांना इंटरव्ह्यू फेस करता आले पाहिजे, आणि मग जेव्हा कंपनी त्यांना घेता येत म्हणजे ते विद्यार्थी हे चांगल्या क्वालिटीचे आहेत असा त्याचा अर्थ आहे. तर त्यामुळे प्लेसमेंट जर असतील एखाद्या इन्स्टिट्यूशनचं चांगलं तर ऑब्व्हियसली विद्यार्थ्यांची पहिली पसंती ही त्या इन्स्टिट्यूशनला असते. सर, आता 3 वर्षापासून के स्कीम डिप्लोमाची सुरू झालेली आहे आणि या के स्कीममध्ये क्लासरूम बाहेरचं शिक्षणही ॲड झालेलं आहे. जसं योगा असेल, सोशल अँड लाईफ स्किल हा सब्जेक्ट असेल. त्यानंतर इंटर्नशिप जी आहे ती 6 आठवड्यापासून 12 आठवड्यापर्यंत गेलेली आहे. तर इंटर्नशिप मुलांसाठी किती महत्त्वाची असते आणि ती का करणं गरजेचं असतं? इंटर्नशिप ही सेकंड इयर नंतर विद्यार्थी आयडेंटिफाय करतात की कोणत्या कंपनीमध्ये त्यांना इंटर्नशिप करायची आहे. त्यांचा जो आवडीचा जो डोमेन असतो, फॉर एक्झाम्पल कोणाला ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये त्याला जर इंटर्नशिप करायची असेल तर त्या प्रकारची कंपनी तो शोधतो आणि तिथे अप्लाय करतो की त्याला 12 आठवड्यांचा जो आहे इंटर्नशिप तो करण्याची त्याला परवानगी मिळावी. जेव्हा तो त्या कंपनीत मध्ये जातो तर तेव्हा त्याला तिथलं बेसिक कल्चर कळतं की तिथे कोणत्या टेक्नॉलॉजीजवरती काम चाललेलं आहे, काम करणाऱ्याची हायरार्की कळते की मशीन लेवलला कोण काम करते, सुपरवायझरी लेवलला कोण काम करते, प्रोडक्शन लेवलला कोण काम करते, कोण त्या लाईनवरती ऑटोमायझेशनच्या लाईनवरती त्याला वेगवेगळे प्रोफाईल दिलेले, मॅनेजरियल लेवलला काय काम चालतं, आणि त्याचं एक 3 वर्षाचं एक सायकल असतं एका कोणत्या पण कंपनीचं. तर त्याच्यापैकी त्याला एक लक्षात येतं की हे कंपनी कोणत्या सेक्टरमध्ये काम करते आणि इथे कोणकोणते प्रोजेक्ट्स सुरू आहेत. म्हणजे जे तो डिप्लोमा पूर्ण झाल्यानंतर जो ॲक्च्युअली त्याला जो एक फील येणार असतो तर तो त्याला एक डेरिव्हेटिव्ह कळतं, त्या डेरिव्हेशन कळतं त्या ऑर्गनायझेशनचं
की त्यातलं प्रोडक्शन लाईन ही कशी काम करते आणि त्याला कोणते स्किल्स हे मिळवावे लागतील की जेणेकरून तो अशा कंपन्यांमध्ये काम करू शकेल. म्हणून इंटर्नशिप हे गरजेचं आहे. बरोबर. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की जो विद्यार्थी आणि पालकांच्या मनात नेहमी असतो की इंटरेस्टला महत्त्व द्यायचं की स्कोपला महत्त्व द्यायचं, की एखाद्या विद्यार्थ्याचा इंटरेस्ट एका ब्रँचमध्ये असतो आणि त्याच वेळी स्कोप जो असतो तो वेगळ्याच ब्रँचला असतो. मग त्यांनी कशाला महत्त्व द्यायचं, त्यांच्या इंटरेस्टला की स्कोपला महत्त्व द्यायचं ॲडमिशन घेताना? स्कोप हा टेम्पररीच असतो, म्हणजे तो एक ओव्हरऑल ग्लोबल सिच्युएशनला आपण स्कोप म्हणतो ॲक्च्युली. आणि तो स्कोप जो आहे तो बदलणारा असतो. म्हणजे शेअर मार्केट जसं वरती खालती होतं तसा तो स्कोप पण हा आज उद्यामध्ये त्याच्यात चेंज होऊ शकतात. तर त्यामुळे इंटरेस्ट हा जो असतो, कारण पूर्ण आयुष्यभर आपल्याला त्या पर्टिक्युलर ब्रँचसोबत काम करायचं असतं, त्या ब्रँचच्या सेक्टर्समध्ये काम करायचं असतं. तर त्यामुळे स्कोपपेक्षा आपण जे इंटरेस्ट ज्या ब्रँचमध्ये आहे त्या ब्रँचला जर त्या ब्रँचमध्ये जर आपण ॲडमिशन घेतली तर आपण पण एक आनंदी प्रोफेशनल आयुष्य आपण काढू शकतो. बरोबर. तर त्यामुळे विद्यार्थ्यांनी हे पाहून घ्यायचं की त्यांचं लायकिंग कोणतं आहे, की त्यांना कम्प्युटर आवडतं म्हणून त्यांनी कम्प्युटर आवडतं म्हणजे काय हे पण त्यांनी स्वतःला विचारलं पाहिजे ॲक्च्युली, की ते त्याच्यातून काय करण्याची त्यांची इच्छा आहे. कारण कम्प्युटर्समध्ये देखील जेव्हा हायर एंडचे जेव्हा कॉम्प्लेक्स सिस्टम्स त्यांना हँडल करावे लागतात तेव्हा त्यांचा इंटरेस्ट चालला पण जातो. काहींना प्रोग्रॅमिंगमध्ये इंटरेस्ट नसतो. तर त्यामुळे असं होतं की तुम्ही स्कोपकडे पाहून कम्प्युटर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतली आणि नंतर तुम्हाला कळतं की तुमचं लॉजिकल रिझनिंगचे स्किल्सच नाही आहेत, तुम्हाला ग्राफिकमध्ये पण काही कलर कॉम्बिनेशन्सची नॉलेज नाही आहे आणि तुमचा इंटरेस्ट नव्हता त्या सेक्टरमध्ये, तुम्हाला ऑटोमोबाईलमध्ये इंटरेस्ट होता. तर त्यामुळे मग तेव्हा त्यांना जो एक पश्चाताप येण्याची शक्यता असते की आपण एक चुकीच्या ब्रँचला घेऊन टाकलं ॲडमिशन असं. तर त्यामुळे त्यांनी एक इंटरेस्ट कोणता आहे ते स्वतःलाच विचारलं पाहिजे. बरोबर. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की 10वी पास झालेले विद्यार्थी आणि त्यांचे पालक, तर यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल बिंग प्रिन्सिपल ऑफ HSJB पॉलिटेक्निक? 10वीचा निकाल लागल्यानंतर माझे पालकांना असं सूचना असतील की त्यांनी इन्स्टिट्यूशन्सच्या वेबसाईट्स पाहाव्या. अगोदर त्यांनी डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशनची एक वेबसाईट पाहावी की ज्याच्यामध्ये त्यांनी व्हिजन आणि मिशन्स त्या टेक्निकल एज्युकेशनशी लिहिलेले आणि पॉलिटेक्निकच्या इन्स्टिट्यूशन सुरू करण्यामागचा त्यांचा जो उद्देश होता तर तो आपल्याला त्याच्याने लक्षात येतो की फक्त एम्प्लॉई एखादा इंजिनियर बनवणे नाही, तर त्याने उद्योजक बनवणे, तो उद्योजक बनणे आणि त्याने इतरांना जॉब देणे, अशा प्रकारचं विजन हे महाराष्ट्र सरकारचं आहे. तर त्यामुळे त्यांनी ह्या प्रकारे त्या इन्स्टिट्यूशन्सचा अभ्यास केला पाहिजे. आता ऑनलाईनमुळे सगळं सोपं झालेलं आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सला पण तुम्ही विचारू शकतात की कोणत्या इन्स्टिट्यूशन्स हे चांगल्या रँकचे आहेत म्हणून महाराष्ट्रातले, की जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल की तुम्हाला एक कंपॅरिझन करता येईल वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्समधलं. 10वीचे विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांनी काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे की जेव्हा ते एखादं इन्स्टिट्यूशन जेव्हा सिलेक्ट करतील तर तेव्हा त्या इन्स्टिट्यूशनची पूर्ण माहिती त्यांनी वेबसाईटवरती पाहिली पाहिजे. त्यानंतर जी एकच ब्रँचच्या मागे न लागता आपण ओव्हरऑल एक विचार केला पाहिजे की सगळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि कम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या मागे जे आता धावत आहेत तर त्याच्यापेक्षा आपल्या विद्यार्थ्याचं स्किल हे कोणत्या किंवा त्याचं लायकिंग हे कोणत्या क्षेत्रामध्ये आहे त्या आधारे जर त्यांनी ब्रँच जर सिलेक्ट केली तर ते चांगलं राहील. त्यानंतर इन्स्टिट्यूशनचे पण कंपॅरिझन त्यांनी केले पाहिजेत की सपोज मुंबईचे जे हायर रँकचे इन्स्टिट्यूशन्स आहेत, नाशिकचे जे हायर रँकचे इन्स्टिट्यूशन्स आहेत त्याच्यात कोणकोणते रिसोर्सेस अवेलेबल आहेत त्याचं जर त्यांनी कंपॅरिझन केलं तर त्यांना एक सोपं जाईल की कोणत्या इन्स्टिट्यूशनमध्ये त्यांना मिळू शकतं ॲडमिशन. मागचे पण DTMaharashtra.gov.in या वेबसाईटवरती मागचे मेरिट पण त्यांना पाहता येईल की कट ऑफ कोणत्या ब्रँचचा कोणत्या इन्स्टिट्यूशनचा किती होता आणि त्याप्रमाणे मग तुम्ही त्या इन्स्टिट्यूशनला अप्लाय करू शकतात. तर ह्या काळजी घेतल्या तर मग आपल्याला एक प्रॉपर दिशेने आपल्याला ॲडमिशन करता येतं. थँक्यू सर. सरांनी मार्गदर्शन केलेल्याप्रमाणे सरांनी अगदी उत्तम मार्गदर्शन केले आणि या चर्चेतून पालकांना आणि विद्यार्थ्यांना बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील. थँक्यू सो मच सर. आणि जर याच्या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकतात. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.